कपडे घाण होतील त्याच्यामुळे घरातले कपडे घालून बसा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मला इंस्टाग्रामवर एक दोघे तिघी जणांनी DM केलं होतं की प्लीज टॅनिंगचा एक व्हिडिओ टाक म्हणून. तर आज आहे सॅटर्डे आणि मी मोस्टली सॅटर्डे संडे हे माझं स्किन केअर करते. तर माझी स्किन थोडी ब्रेकआउट झाली आहे आणि मी थोडी ट्रिपवरून जाऊन आले. क्लोरीनच्या पाण्यामुळे माझं स्किन अशी काइंड ऑफ थोडी टॅन झाली, हात पण खूप टॅन झालेत. तर आपण आज एक क्विक टॅनिंग करणार आहे. तर आपण पहिला हेअर टाय करून घेऊ. तर आपण हेअर टाय केलेलं आहे. फर्स्ट अँड फर्स्ट पहिला फेस वॉश करून येऊ. तर मी आता फेस वॉश करून आलेली आहे. पहिला आपण लिपस्टिक फक्त लावलेली आहे मी, टिकली. तर पहिला आपण स्क्रब यूज करू. माझं जे आधीच बोलते यम कॅफेनचं स्क्रबर आहे. क्लिन्झिंग मिल्क पण स्टार्ट करू शकता, बट मी ऑलरेडी परवाच क्लिन्झिंग मिल्क यूज करून माझी स्किन थोडीशी हे करून घेतली. इथं जरा जास्त काळं असतं म्हणून इथं म्हणजे टिकलीच आहे. हाताला पण लावून घ्यायचंय. घासायचं असो कारण स्क्रब आहे ना ते, म्हणून पाणी घेऊन बसा. इथं थोडं जास्त असतं, इथं घासा. थोडंसं पाणी घ्या आणि अगेन स्क्रब and then wash it off. स्क्रब झालं, चेहरा चांगला पुसून घेतला. देन विल डू बेस्ट फेस पॅक. ह्याच्यामध्ये मी घेतला आहे 2 चमचा बेसन, 1 चमचा राईस पावडर म्हणजेच आपलं तांदळाचं पीठ, आणि हळद, हनी आणि कच्चं दूध. कच्चं दूध नसेल तरी, कच्चं दूध म्हणजे बिना शिजवलेलं और बिना त्याला उकळी देऊ दिलेलं कच्चं दूध. हे सगळं असं मिक्स करायचं वेल. आणि तुमच्याकडे जर मसूरची डाळ असेल ना तर वेल अँड गुड. मसूरच्या डाळीनं खूप छान टॅनिंग निघतं. म्हणजे मी आधी खूप यूज करायचे, आठवड्यातून एकदा यूज करायचे. माझा चेहरा असा एकदम पूर्ण काळा म्हणजे काळा पडला होता उन्हामुळे, तो खूप असा वाईट झाला. सो मसूर डाळ खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. खरं आता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी बेसनचं पीठ घेतलंय. आपण हे असं कपडे घाण होतील त्याच्यामुळे घरातले कपडे घालून बसा. कॉफी पावडर पण घालू शकता तुम्ही. आणि ना बेसनचं पीठ आपलं कसं जरा मोठं असतं ना, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा असं हाताला काइंड ऑफ स्क्रबिंग सुद्धा होतं. तुम्ही स्क्रबची स्टेप स्किप करू शकता. आता हाताला लावायचं आहे. सो बी केअरफुल. कपडे घरातलेच घाला. हळद लावल्याचा तेल येतं. जरा असं घासा. माझी श्वास माझी 1 day later. आता मी हाताला आणि तोंडाला फेसला लावून झालेला आहे. तर विल वेट फॉर 10 to 15 मिनिट्स. हे ड्राय होऊ दे. जास्त पण ड्राय एकदम असे कडकडीत ड्राय नका होऊन देऊ, बिकॉज जास्त झालं ना की त्वचा तुमची खेचली जाते, मग त्याच्यामुळे सुरकुत्या जास्त पडतात. सो हे लक्षात ठेवा की हे असं आणि एकदम टाईट नका ठेवू. असं जर असं ढिल्लं सोडा म्हणजे इथलं आणि इथलं हे होऊन जाईल. सो असं 10-15 मिनिटं वाळूपर्यंत. थोडं कमी वाळलं, पूर्ण नाही वाळलं तरी चालेल, थोडंसं जरी वाळलं तरी, पण एक 10 मिनिटात येऊ परत. 10 minutes later. तर माझं हाताचं आणि तोंडाचं मोस्टली सगळं वाळलंय. हे बघा इथं थोडंसं ओलं आहे, बट माझा हाताचं पूर्ण वाळलंय. मग आता काय करायचं, हे बाहेर कारभार नाही करायचा बिकॉज खूप मेस होतं.
म्हणून मग पहिला आपण बाथरूम मध्ये यायचं, थोडस पाणी घ्यायचं असं अँड देन घासायचं व्यवस्थित. जेवढं जास्त घासाल ना, जेवढं जास्त मसाज कराल, एकदम असं एकदम दाबून नाही करायचं, पोलारच करायचं, खरं मसाज करायचं. पांढरं पांढरं दिसतंय का? तर हे झालं आपल्या हाताचं. बघा, हातामध्ये खूप फरक दिसत असेल तुम्हाला. आणि आता आपण तोंड करणार आहे. मग सेम इन द सेम वे तोंडावर थोडंसं पाणी घ्या and massage. आता आपण वॉश करू. आता माझं तोंड धुवून ते झालंय. बघा, तुम्ही डिफरन्स बघू शकता. हात पूर्ण टॅनिंग ते केलंय. म्हणजे कसं होतं, बेसनचं पीठ आणि तांदळाच्या पिठाने ना तुमच्या चेहऱ्यावरचं जे स्क्रब ते होऊन जातं. बेसनचं पीठ थोडेसे मोठे मोठे दाणे असतात ना, त्याच्यामध्ये स्क्रबिंग पण होतं. आणि कच्चं दूध जर तुम्ही युज करता त्याच्यामुळे काय होतं, कच्चं दूध हे क्लिन्झिंग मिल्क सारखं युज करत होतं, वापर होतो त्याचा. आणि हनी यावर त्याच्याला का घातला, बिकॉज चेहरा मॉइश्चराईज होते, जास्त ड्राय होऊ नये म्हणून. सो हे खूप इफेक्टिव्ह आहे. आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा केलं ना, तुमचा चेहरा तुम्हालाच कळेल. जास्त टॅनिंग मोस्टली निघून जातं. हातावर पण यूज करा, इथले काय डोपराचे सगळं काळवटपणा ते निघून जातो. सो मस्ट ट्राय हॅक. आता आपण चेहरा पुसू आणि बाथरूमच्या पहिला भेट जाऊ. सो आता आपण चेहरा पुसून घेऊ. टॅप 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 हात पण. हे पण सगळं असं छान दिसतंय बघा. हात आपला पुसून झालेला आहे. आता आपण लावणार आहे मॉइश्चरायझर, लॅक्मेचं पीच. पूर्ण करा चेहरा पहिला कोरडा करा, नंतर मॉइश्चरायझर पाण्यामध्ये जर मिक्स झालं तर त्याचा काही उपयोग होत नाही. सेम हाताला विसरायचं नाही, आपण जिथे पण लावलेलं आहे, नाहीतर हात ड्राय पडतात. सो दिस इज इट. लुक ॲट द डिफरन्स. हातपाचं पण टॅनिंग खूप बऱ्यापैकी निघालंय. आणि जर तुम्ही हे कंटिन्यू समजा 1-2 महिने व्यवस्थित आठवड्यातून एकदा लावला ना, तर तुम्हाला खूप डिफरन्स दिसेल. मसूर डाळीचं पीठ एकदा ट्राय करून बघा, त्यांना खरंच खूप फायदा वाटतो. आणि दिस इज इट. आणि अगेन आय एम सेइंग, स्वतःची काळजी करा, स्वतःवर प्रेम करा, थोडा टाइम करून स्वतःला ट्रीट करा. लोक म्हणतात हा हिला काय काम आहे, हिच्याकडे तर वेळच वेळ आहे. कुणाकडे वेळ नसतो, सगळ्यांना सेम वेळ असतो. स्वतःवर थोडीशी मेहनत घेतला, स्वतः चांगलं दिसायला लागलं आतून, तर तुम्ही आपोआप कॉन्फिडेंटली बोलू शकता. सो स्टे ट्यून. थँक्यू इथपर्यंत बघण्यापर्यंत. आणि स्वतःची काळजी करा, स्वतःला ट्रीट करा. आफ्टर ऑल तुम्ही आहात म्हणून तुम्हाला बाकी सगळे दिसतात. स्वतःला थोडा रिस्पेक्ट द्या, चालते. बाकीचे तसंही बोलत राहतात. त्याच्यामुळं थँक्यू सो मच. धन्यवाद.